Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Standard 11th Agriculture, Science and Technology and Crop Science Paper 2nd. Crop Science Paper 2nd. In previous lecture, explain the seed. Seed. What is meant by seed? Seed is a mature ovule consisting embryonic development with food material and surrounding with protective coat known as seed. Next definition, any material used for sowing or planting known as also seed. Then plant can be propagated by sexual and asexual. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या मागच्या लेक्चरमध्ये आपण सीड हे चॅप्टर स्टार्ट केलं. त्या अगोदर तर आपण रॉक, सॉइल आणि सेकंड चॅप्टर वेदर अँड क्लायमेट याचा सविस्तर आपण अभ्यास केलेला आहे. ते चॅप्टर आपण संपलेले आहेत. ते दोन चॅप्टर क्रॉप सायन्स पेपर फर्स्टसाठी आहेत आणि आता सेकंड पेपर आपण क्रॉप सायन्सचं सुरू केलेलं आहे. कारण क्रॉप सायन्समध्ये पेपर फर्स्ट आणि सेकंड असे दोन पार्ट आहेत आणि ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी एकच आहे. कारण ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी ऑप्शनल सब्जेक्ट आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोसारखं आहे आणि ते 100 गुणाचं असतं, मार्काचं असतं. त्यामध्ये 30 मार्काचं प्रॅक्टिकल आणि 70 मार्काचं एक थेरी पेपर असं 100 मार्काचं असतं. परंतु क्रॉप सायन्स जे विषय आहे तो बायफोकल आहे. B4 त्याचं नंबर आहे आणि ते व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये मोडतं आणि त्याचं जे टोटल मार्क जे ते 200 मार्काचं आहे. किती मार्काचा आहे? टोटल 200 मार्काचा पेपर असतो तो आणि त्यामध्ये 120 मार्काचं प्रॅक्टिकल आणि 40 मार्काचे 2 थेरी पेपर. मग ते दोन्ही पेपर हे वेगळ्या दिवशी होत असतं बोर्डाची परीक्षा. काही कमेंट्स करतात की त्याचा पेपर एकच दिवस होतो का? कारण की सगळे विषयाचे एकच पेपर आहे. अगोदर होतं 5-6 वर्ष अगोदर 2 पेपर व्हायचे, फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, मॅथ. तर परीक्षा अशी 1 महिना चालायची. नंतर मग त्याचं चेंज केलं पॅटर्न की बाबा दोन्ही पेपर एकत्रच घ्यायचं म्हणजे एकच पेपर करायचं. तर ते चेंज झालेलं आहे. मग तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे फक्त एकच पेपर होत असतं. फक्त क्रॉप सायन्स, इलेक्ट्रॉनिक असे जे विषय आहेत, फिशरीज वगैरे आहे ना, हे 2 पेपर होतात. तर क्रॉप सायन्सचं कळालं किती मार्काचं आहे? टोटल 200 मार्क. 200 मार्काचं डिवायडेड कसं केलं आपण? थेरी, प्रॅक्टिकल. थेरी 80, प्रॅक्टिकल 120. मग थेरीचे 2 पेपर 40 मार्काचे, प्रॅक्टिकलचे 2 पेपर 60 मार्काचे. झालं. असं बायफॉर्गेशन आहे. आता नेहमी कमेंट्स करायची गरज नाही. तर आपलं सुरू होतं, आपण कंबाईन सुरू केलेलं आहे. ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि क्रॉप सायन्स दोघांचं सिलेबस सेम आहे. ॲग्रिकल्चरच विषय आहेत आणि 11वीमध्ये बेसिकच घ्यावं लागतं. त्यासाठी आपण ॲग्रिकल्चर सायन्स आणि क्रॉप सायन्सचे रिलेटेड जे आहेत ते आपण चॅप्टर पहिले कंप्लीट करणार आहोत. नंतर मग एक्स्ट्रा राहिलेले चॅप्टर ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी वेगळेच आहेत. जसं चॅप्टर नंबर 3 हा वेगळा आहे, मॉडर्न अप्रोच म्हणून. ते क्रॉप सायन्सला नाही आहे. मग ते आपण सेपरेट बघूया. ओके, तर सुरू करूया आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की टाईप्स ऑफ सीड. देर आर मेनली 2 टाईप्स ऑन द बेसिस ऑफ देअर कॉटालिडन. Monocotyledon and dicotyledon. Monocotyledon, the seed having 1 cotyledon known as monocotyledon. Then all these non-legume crop including monocotyledon seed, that is jawar, maize, बाजरी. ओके, तर मोनोकॉटालिडन आणि डायकॉटालिडन असं आपण बियाची विभागणी केली. बियामध्ये 2 भाग केले आपण, मोनोकॉटालिडन सीड आणि डायकॉटालिडन सीड.
मोनोकॉटिलिडन म्हणजे ज्या बियाचं एक दल असतं फक्त, त्याला दोन दल नाहीत, त्याचं मधोमध दोन भाग होत नाही, अशाला आपण काय म्हणणार? मोनोकॉटिलिडन. आणि दुसऱ्याला काय म्हणणार आपण? डायकॉटिलिडन. डायकॉटिलिडन म्हणजे ज्या बियाचे दोन दल वेगळे दिसतात, सिमेट्रिकल होतं, बियाचं दोन दोन तुकडे केले आपण मधोमध, असं दोन भाग होतात आणि ते जुळवलं की बी तयार होतं, आणखीन असं दोन भाग होतात जुळवलं की. तर टू कॉटिलिडन, जसं डाळवर्गीय, डाळ आपण जे खातो ते कॉटिलिडन आहे. ते बी असताना चिटकलेलं असतं, त्याला एक कवच असतं. मग ते बी, तुरीचं बी वगैरे, ते तुम्हाला दाखविलं मी की बी कसं असतं, नंतर डाळ कशी दिसते, आहे की नाही. तर एक कॉटिलिडन म्हणजे डायकॉटिलिडन आहे. जेवढे काही लेग्युमिनस क्रॉप असतात, पल्सेस क्रॉप असतात, ज्याला शेंगवर्गीय पिके म्हणतो आपण, त्यांना काय म्हणणार आपण? डायकॉटिलिडन. तर याचं वैशिष्ट्यसुद्धा सांगितलं होतं, याच्या मुळावर नत्र स्थिरीकरण करणाऱ्या गाठी असतात. तुरीचं झाड उपटलं तर त्याच्या मुळावर गाठ दिसणार, असं म्हणजे ते नोडूल असतं. का असतं? नोडूल म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये. आणि त्या नोडूलमध्ये कोण राहतं? रायझोबियम नावाचं बॅक्टेरिया. तिथं राहण्याचं ठिकाण आहे त्याचं. तिथं राहून काय करतं? आपलं जीवन जगण्यासाठी हवेमधलं नत्र ॲब्सॉर्ब करतं. त्याला घेता येतं, पण पिकांना घेता येते का? हवेमधलं नत्र पिकांना घेता येत नाही. हवेमध्ये नत्र किती आहे ते आपण बघितलं होतं मागे, 79% आहे, एवढं लार्जर स्केलमध्ये, पण त्या पिकांना घेता येत नाही. आणि पिकांना सगळ्यात जास्त नायट्रोजनची गरज असतं. एकूण 16 अन्नघटक लागतात, त्यापैकी 3 अन्नघटक कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, पाणी आणि हवेद्वारे मिळतात. मग 13 अन्नघटक जे जमिनीद्वारे मिळतात, त्यामध्ये सगळ्यात जास्त नायट्रोजन लागतं पिकांच्या वाढीसाठी. पण पिकांना हवेमधलं घेता येत नाही, त्याला जमिनीमधलं घेता येते. मग हे रायझोबियम नावाचं बॅक्टेरिया हवेमधलं नत्र स्थिरीकरण करून ठेवतं आहे इथं. त्याचं जीवन जगण्यासाठी तसं करावं लागतं. इथं साठवून ठेवतं नायट्रेट फॉर्ममध्ये, म्हणजे लिक्विड फॉर्ममध्ये. गॅसेस फॉर्मचं घेतं, लिक्विड फॉर्ममध्ये रूपांतर करतं. मग याचा फायदा या पिकांना होतो. म्हणून लेग्युमिनस क्रॉप, डायकॉटिलिडन पीक हे जमिनीसाठी सुपीक करण्यासाठी फार महत्त्वाचं आहे. हे तुम्हाला मागे सांगितलं होतं. तर आज आपण बघणार आहोत या लेक्चरमध्ये स्ट्रक्चर ऑफ मोनोकॉट सीड. आपण मागच्या पिरियडमध्ये लेक्चरमध्ये काय बघितलं बाळांनो? डायकॉट सीड बघितलं होतं. आता आपण मोनोकॉट सीडचं स्ट्रक्चर कसं असतं त्याबद्दल आपण जाणून घेऊया. तर आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे मेज सीडचं स्ट्रक्चर बघायचं आहे. आता मोनोकॉट म्हणजे सगळ्याचं जेमतेम राहणार, थोडंसं कुठंतरी बदल राहणार, परंतु हे सगळं स्ट्रक्चर सारखं राहणार. म्हणून आपल्या टेक्स्टबुकमध्ये मेज या बियाचं उदाहरण घेतलेलं आहे. मेज सीड कोट इज मेम्ब्रेनस लेयर adherent to the grain and is fused with the wall of the fruit. Seed coat is a membranous layer. आहे. Seed is somewhat flattened म्हटलेलं आहे. काही राऊंड सुद्धा असू शकतं, थोडं फ्लॅटन असतं. पण मेज हे फ्लॅटनच असतं. मेज कसं असतं? फ्लॅटन असतं, नाही ना. अगोदर बी बघू का आपण मेजचं? काल पण बघितलं आपण. हे मेजचं बियाणं असं असतं, आहे ना. फ्लॅटन आहे की नाही? फ्लॅटन आहे. ओके. इट इज ब्रॉडर ॲट वन एंड अँड पॉइंटेड ॲट अदर एंड. काय? एका साईडला ब्रॉडर असतं आणि एका साईडला नॅरो पॉइंटेड असतं. इथं बघितलं आपण, हे आहे ना, हे ब्रॉडेड आहे, ही साईड ब्रॉडेड आहे आणि ही साईड बघा नॅरो आहे की नाही. हे मेजचं स्ट्रक्चर आहे. मेज म्हणजे मकाईचं बीज, पॉपकॉर्न वगैरे खाल्लो असेल, मकापासनं पॉपकॉर्न बनतं, आहे ना. पॉपकॉर्न खाल्लं का? तर हे जे बियाणं आहे, वन साईड कसं असतं? ब्रॉड असतं आणि देन एंड साईड नॅरो असतं. याची एंड बाजू ही आहे, ती कशी आहे? नॅरो आहे.
कशी आहे, नॅरो, निमुळतं येतं है ना, फ्लॅटन, निमुळतं येतं, असं असं मकईचं बियाणं असतं. याचा पूर्ण आपल्याला स्ट्रक्चर बघायचं आहे. सीड कोट अँड फ्रूट वॉल, हे सीड कोट अँड फ्रूट वॉल आपण बघितलं आहे की नाही. हां, काय म्हटलं आपण, सीड कोट अँड फ्रूट वॉल. आणि हे कसं असतं, ब्रॉड आणि एंड पॉइंट नॅरो. तर इट इज ब्रॉडर ॲट वन एंड, एका बाजूला ब्रॉडर असतं, अँड पॉइंटेड ॲट अदर एंड, त्याच्या ऑपोजिटनं कसं नॅरो असतं, पॉइंटेड असतं. ओके. द फ्लॅटन पोर्शन ऑफ द सीड मे बी क्रीमी व्हाईट. क्रीमी व्हाईट जे फ्लॅटन पोर्शन जे आहे, फ्लॅटन आहे ना, ते कसं आहे, क्रीमी व्हाईट आहे. क्रीमी व्हाईट आहे फ्लॅटन पोर्शन. दोन साईडला डार्क असतं, मधलं फ्लॅटन पोर्शन क्रीमी असतं. मकईचं बी जर बघितलं तसं वेगळ्या व्हेरायटी पण आहेत. थोडं पांढरं दिसतं पूर्ण बियाणं, पण त्याचं एंड पोर्शन जे आहे आणि फ्लॅटन जे आहे, मधलं भाग जे फ्लॅटन पोर्शन आहे ते क्रीमी व्हाईट. आणि कलरही असेल तर डार्क कलर दोन्ही एंड पोझिशनला असणार आहे. येलो और डार्क रेड इन कलर विथ डिलॉइड एरिया, दोन एंड पोझिशनला डार्क कलर असतं. तर मागच्या स्लाइड लेक्चरमध्ये आपण पूर्ण बी दाखवलं होतं त्याचं आहे ना, बी पूर्ण. नेक्स्ट, स्कार इज प्रेझेंट ॲट बोथ एंड्स ऑफ द सीड. स्कार इज प्रेझेंट at both end of the seed. बियाच्या शेवटी है ना, काय स्कार आहे, बोथ साईड, दोन्ही साईडला स्कार आहे. का स्कार आहे. द स्कार प्रेझेंट ॲट द ब्रॉडर एंड ऑफ द सीड इज द पोझिशन ऑफ अटॅचमेंट ऑफ स्टाईल. स्टाईल कुठं असणार, ब्रॉडर एंडला असणार. स्टाईल कुठं असतं, बॉर्डर एंडला. आता बायोलॉजीमध्ये तुम्ही फार परफेक्ट आहात. हे ब्रॉडर एंड, इथं स्टाईलचा भाग असणार. स्टाईल, आता स्टाईल कुठं आलं, फ्लावर्समध्ये आला आहे ना. आणि हे कुठं असणार आहे, ओरिकल असणारे भाग आहे ना, हे स्टाईलकड असणार आहे वर, आणि कुठं ओरिकल असणार आहे. असं याचं पोझिशन दाखवलेली आहे आपल्याला. काय म्हटलं, द स्कार प्रेझेंट ॲट द ब्रॉडर एंड ऑफ द सीड इज द पोझिशन ऑफ अटॅचमेंट ऑफ स्टाईल. तर त्याला स्टाईल, ब्रॉडर एंड जे आहे ते स्टाईल असतं ते त्या साईडला. द स्कार ॲट द नॅरो एंड इज हिलम. काय असतं हे, हिलम. हे हिलम आणि इकडे स्टाईल, हिलम आणि स्टाईल. ओके. तर इथं आपण बघूया याचं. बघा आता हा बियाणं आहे, हे आपल्याला दोनच भाग इथं दाखवलेले आहेत समजण्यासाठी. हे बघा बी आहे, तर हे फ्लॅटन पोर्शन क्रीमी व्हाईट आहे, एंड पोर्शन कसा आहे, येलो आहे ना, डार्क कलर असतं, हे डार्क. ओके. आणि फ्लॅटन पोर्शन व्हाईट क्रीमी, लक्षात. मग हे जे बॉर्डर आहे, हे बॉर्डर आहे ना, सीड कोट अँड फ्रूट वॉल, हे बॉर्डर सीड कोट वॉल आहे ना. नंतर त्याच्या आतमध्ये एंडोस्पर्म, आणि त्या एंडोस्पर्ममध्ये आतमध्ये एम्ब्रियो आहे. हे पूर्ण कसं आहे, एम्ब्रियो आहे. काय, एम्ब्रियो आहे. हे फ्लॅटन पोर्शन असतं. हां, हे फ्लॅटन पोर्शन असतं, हे व्हाईट क्रीम असतं. एवढं तर माहीत झालं. मग आता आपण वॉल, एंडोस्पर्म बघितलं. आता ॲल्युरोन लेअर, त्याच्यानंतर सीड कोटच्या आत जे आहे ते ॲल्युरोन लेअर आहे. ॲल्युरोन लेअर, हे दोन लेअर. ओके. मग या स्केट्युलम यामध्ये आहे कोलेप्टाईल. हे कोलेप्टाईल प्ल्युमुल हे कधी वर निघणार असतं, शूटचं भाग प्ल्युमुल, आणि खाली मुळं जे तयार करतं ते भाग रॅडिकल म्हणतात. त्याला काय म्हणतात, रॅडिकल. आणि कॉल्युलियम
हे. तर असं मकईचं जे आहे हे इथं एम्ब्रियोचं भाग असतं. इथं हे एम्ब्रियोचा भाग आहे. हे कायदा केलेला एम्ब्रियोचा भाग. हां, हे एम्ब्रियोज काय करतं, प्ल्युमल आणि रॅडिकल तयार करतं. एम्ब्रियो नसेल, प्ल्युमल रॅडिकल अब्सेंट, काहीच राहणार नाही त्याचं, आहे ना. कारण एम्ब्रियो हेच काय करतं, नवीन झाड निर्मिती करतं. एम्ब्रियो नसेल तर रॅडिकल प्ल्युमल राहणार का, नाही राहणार. राहणार का बाळांना, नाही राहणार. तर एम्ब्रियोच मेन आहे सीडचं भाग. इथं आणखीन व्यवस्थित इथं VS ऑफ मेथ सीड है ना, वर्टिकल सेक्शन घेतलं. आता इथं आणखीन सीड कोट अँड फ्रूट वॉल, त्याच्या आतमध्ये ॲल्युरॉन लेअर हे एंडोस्पर्मचा भाग आहे. नंतर स्क्युटेलम आहे. या स्क्युटेलममध्ये कॉलेप्टाईल आणि प्ल्युमल, आणि इकडं रॅडिकल आणि कॉल्युरायझा आहे. हां, कॉल्युरायझा. रेडिकल कोण असतं, कॉल्युरायझा. प्ल्युमल कोण होतं, कॉलेप्टाईल. तर हे मोनोकॉट सीडचं स्ट्रक्चर बायोलॉजीमध्ये डिटेल आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शन, तर हे चॅप्टर व्यवस्थित पॉईंट टू पॉईंट तुम्हाला नीट परीक्षेसाठी तयारी करून घेतात. तेवढं कसं तयार होतं हे सगळं आहे, तुम्हाला याची सगळी तुम्हाला माहिती असणं गरजेचंच आहे. इथं आपलं इंट्रोडक्टरी भाग आहे थोडं. नेक्स्ट, रिज इज प्रेझेंट. रिज म्हणजे खोलगट भाग, त्याला रिज म्हणतात. का उंच भाग, उंच भाग. झोपलो का बाळांनो, झोपून बघू नका. डोळे उघडून आणि डोकं शांत ठेवून बघा. उगा आई वडिलांना बघू लागलो म्हणून मोबाईल चालू ठेवू नका. रिज इज प्रेझेंट इन द सेंटर ऑफ द सीड. रिज म्हणजे उंच भाग. सेंटर ऑफ द सीड which is axis of the embryo. By cutting the seed through the center longitudinally and putting few drops of dilute iodine on it. तर एक आपल्याला हे दिलेलं आहे, प्रॅक्टिकल दिलेलं आहे याच्यामध्ये, की मकईचं बी घ्या, त्याला काय करायचं, रिज इज प्रेझेंट इन द सेंटर ऑफ द सीड विच इज ॲक्सिस, है ना, विच इज ॲक्सिस ऑफ द एम्ब्रियो. बाय कटिंग द सीड थ्रू द सेंटर लॉन्जिट्युडिनली अँड पुटिंग फ्यू ड्रॉप ऑफ डायल्यूट आयोडीन ऑन इट. याच्यावर डायल्यूट आयोडीन टाकायला पाहिजे. टू डिस्टिंक्ट रिजन सेपरेटेड फ्रॉम ईच अदर बाय अ लेअर. मग दोन डिस्टिंक्ट रिजन सेपरेट फ्रॉम ईच अदर बाय लेअर, दोन लेअर असं एकमेकापासून वेगळे होणार. सेपरेटिंग लेअर इज कॉल्ड इपिथेलियम विच इज सिक्रेट एन्झाईम्स. काय म्हटलं आपण, सेपरेटिंग लेअर इज कॉल्ड इपिथेलियम. दोन लेअर आपल्याला वेगळे बघायला मिळणार. ते जे लेअर आहे ते लेअर कोणतं असणार, इपिथेलियम विथ सिक्रेट एन्झाईम. तो काय करतं, एन्झाईम सिक्रेट करतं. द बिगर रिजन विच इज टेक्स व्हायलेट ब्लॅक. जे मोठं रिजन आहे, मोठं लेअर आहे, ते व्हायलेट ब्लॅक स्टेन इज कॉल्ड एंडोस्पर्म. तर दुसरं जे व्हायलेट ब्लॅक दिसणार आहे आयोडीन टाकल्यानंतर, कारण त्याच्यामध्ये स्टार्च आहे आणि त्याच्यामध्ये एन्झाईम आहे. स्टारचं भाग कसं होणार, व्हायलेट ब्लॅक होणार आणि ते एंडोस्पर्म वेगळं दिसणार आपल्याला, कारण तो एंडोस्पर्म पूर्ण काय स्टार्च आहे त्याच्यामध्ये. इट इज रिच इन स्टार्च. एंडोस्पर्म वेगळं आपल्याला बघायला मिळतं आणि एपिथेलियम लेअर वेगळं बघायला मिळतं. हे आपण काय केलं तर, प्रॅक्टिकल केलं तर, है ना. द एम्ब्रियो कन्सिस्ट ऑफ रॅडिकल प्ल्युमल. एम्ब्रियो कन्सिस्ट ऑफ, आता एम्ब्रियोमध्ये दोन भाग आहेत, रॅडिकल मुळं तयार करणारा भाग, प्ल्युमल शूट तयार करणारा भाग, अँड अ सिंगल शिल्ड शेप्ड क्वाटेलिडन कार्ड स्क्युटिलम.
सिंगल शिल्ड शेप्ड कॉटेलिडन, कॉटेलिडन काय स्क्युट्युलम, त्याला स्क्युट्युलम म्हणणार. प्ल्युमल रेडिकल तयार होणार आणि राहिलेलं जे सीड सारखा भाग जे दिसणार आहे तो कोणता स्क्युट्युलम. स्क्युट्युलम ॲब्सॉर्ब फूड मटेरियल, स्क्युट्युलम ॲब्सॉर्ब फूड मटेरियल फ्रॉम एंडोस्पर्म ड्युरिंग जर्मिनेशन. तर डायकॉटमध्ये कोण फूड मटेरियल सप्लाय करत होतं, पाणी कोण ॲब्सॉर्ब करत होतं, सगळं आपण बघितलं. तर कंपॅरिझन अभ्यास करायचं. तर स्क्युट्युलम ॲब्सॉर्ब फूड मटेरियल फ्रॉम एंडोस्पर्म ड्युरिंग जर्मिनेशन. जर्मिनेशन होत असताना स्क्युट्युलम काय करतं, फूड मटेरियल काय करतं, फूड मटेरियल ॲब्सॉर्ब करतं. रॅडिकल इज टुवर्ड पॉइंटेड एंड and is surrounded by a sheath called coleorhiza. Radical is toward pointed end. रॅडिकलचं जे पॉइंट आहे त्या पॉइंटला and is surrounded by sheath, तसं शीथ कवर काय कोलोरायझा. त्या रेडिकलचं एंड पॉइंट त्याला काय असतं, शीथ लेअर कशा असतं, कॉलेरायझस असतं. द प्ल्युमल विच इज ॲट द एंड ऑफ द एम्ब्रियो, प्ल्युमल वर निघणारं कशाचा भाग, शूटचा भाग. एंड ऑफ द एम्ब्रियो इज सराउंडेड बाय शीथ कॉल्ड कॉलेप्टाईल, कॉलेप्टाईल आणि तर कॉलेप्टाईल येतं. तर जर्मिनेशन झालं की असं टोपीसारखं भाग दिसतं बघा. पान बाहेर निघण्या अगोदर त्यांनी काय जमीन चिरून वर निघतं अगोदर आणि मग त्यात काय असतं, कॉलेप्टाईल असतं. नंतर तो गळून पडतं. नंतर जसं कॉटेलिडॉन येतात बाहेर तसं मोनोकॉटचं येणार आहे का, कॉलेप्टाईल येतं बाहेर. मातीमधून बाहेर निघाल्याबरोबर पानं निघण्या अगोदर त्याला टोपी कशाची असतं, कॉलेप्टाईलची. नंतर वाढ झाली की तो गळून जातं आणि मग पानं निघतात. असं ज्वारीचं एक बी घरी लावून बघा आणि भुईमुगाचं एक बी लावून बघायचं किंवा मकाचं लावा, दोघांचंही ऑब्झर्वेशन तुम्ही बघू शकता. तर असं प्रॅक्टिकली तुम्ही करत राहा तर तुम्हाला रिसर्चमध्ये फार इंटरेस्ट डेव्हलप होणार, तुम्हाला आवड निर्माण होणार आणि तुम्ही भविष्यामध्ये शास्त्रज्ञ होऊ शकतात बाळांनो. इथूनच तुम्हाला जर असेल जिद्द आणि आवड त्याची की असं केलं तर काय होतं, तसं केलं तर काय होतं, बघूया आपण आता सगळे घरीच आहेत है ना. जर माठ हे ते असेल किंवा एखाद्या ट्रेमध्ये एखाद्या प्लेटमध्ये माती आणा, लावून बघा काय होतं बघा प्रॅक्टिकली है ना. तर यामुळं तुम्हाला आवड निर्माण होणार संशोधनाची आणि यामुळं प्रत्येकाचं डोकं वेगळं आहे बाळांनो. कोणी डॉक्टर होणार, कोणी शास्त्रज्ञ होणार, कोणी काही होणार आहे की नाही. सगळ्याचं डोकं एक आहे का नाही, वेगळं कल्पना, प्रत्येकाच्या वेगळ्या कल्पना. त्या कल्पनेतून काही नवीन रिसर्च होणार आणि शेतकऱ्याच्या फायदेशीर होणार असं येऊ शकतं बाळांनो. तर तुम्ही असं करत राहा आणि वनस्पतीवर जास्त प्रेम ठेवा आहे ना. हिरवगार असं शेत वगैरे असं हिरवगार आहे ना. तर तुम्ही काहीतरी आपल्या शेतकऱ्यासाठी, तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये असेल, असं बरेच इंजिनियर शेतामध्ये नवीन नवीन संशोधन करत आहेत आणि उत्पन्न काढत आहेत. बरेच आहेत असे इंजिनियर, कंपन्या सोडून आलेले आहेत, एक ग्रीन हाऊस टाकलेले आहेत, हे भरपूर उत्पादन घेऊ लागले. जिथं ॲग्रिकल्चर करणारंसुद्धा करू शकत नाही असे केलेले, एक्सपोर्टमध्ये गेलेले काही इंजिनियर, बरेच लेख येतात है ना. असं नाही, कोणत्याही क्षेत्रामध्ये असाल, तुम्हाला जर इकडची आवड असेल शेतीची, तुम्ही डॉक्टर असू द्या, इंजिनियर असू द्या, काही अन्य असू द्या, शिक्षक असू द्या, पण शेताकडं तुमचं प्रेम असेल तर तुम्ही निश्चित तुमची वेळ इथं घालणार. तुमचं संडे सुट्ट्याचे दिवस तुम्ही शेतात पडत येणार. तर बाळांनो माझंही असंच आहे की मी शिक्षण क्षेत्रामध्ये होतो ना, तर मला पहिल्यापासूनच आवड आहे. पहिलीपासूनच शाळा सुटली रे बाबा की शेतात पडत होतं. बाकी मला काहीच आवडत नव्हतं, खेळ हे ते काही नाही. दप्तर फेकलं, पुस्तक फेकले की शेतात. असं मी 12वीपर्यंत केलं. नंतर मग BSc ॲग्रीला लागलो. मग काय व्हायचं, उन्हाळ्यामध्ये सुट्ट्या राहायची नाही, मग त्या कंटिन्यू अभ्यासामध्ये राहायचं. तेव्हापासून थोडं शेती माझे
कमी झाली, पण 12वीपर्यंत पूर्ण शेत उन्हाळ्यामध्ये मीच तयार करायचं. तर फारच इंटरेस्ट, आताही इंटरेस्ट आहे मला शेतीमध्ये, म्हणून एवढं हे प्रॅक्टिकली तुम्हाला शिकवत आहो. मी काही थेरॅटिकल माणूस नाही आहे ना. थेरॅटिकलमध्ये मी कमी पडत असाल, पण प्रॅक्टिकली भरपूर तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो बाळांनो, आहे ना. आपण प्रॅक्टिकल मॅन आहोत, आहे ना, थेरॅटिकल मॅन नाही आपण. हां, तर म्हणून मला हे शिकवण्यामध्ये फारच आवड आहे आणि मला या विषयामध्ये फारच आवड आहे. म्हणून मी हे यूट्यूब चॅनल सुरू केलं आणि पूर्ण महाराष्ट्राच्या विद्यार्थ्याला हे मी यूट्यूब चॅनलद्वारे व्यवस्थित शिकवणं सुरू केलेलं आहे. याचा फायदा नक्कीच घ्या, इतरांना जास्तीत जास्त शेअर करा बाळांनो, सबस्क्राईब करा, नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहणार. चला बाळांनो, तर बघूया आपण हे कशामुळं आपलं तिकडं भडकलो आपण. काय सुरू होतं आपलं कोलेप्टाईल, आहे ना. तर ते बघा म्हटलं तुम्हाला, घरी बी लावा. तर डिफरन्शिएट बिटवीन सीड अँड ग्रेन, डिफरन्शिएट बिटवीन सीड अँड ग्रेन. आता सीड आणि ग्रेन काय आहे, बियाणं आणि धान्य काय आहे. बियाणं म्हणतो आपण, बियाणं आणलो बघा, आहे ना, धान्य आणलो बाबा, आहे ना. तर बियाणं हे कृषी केंद्रामधून आणतो आपण, धान्य हे कुठं जातो आपण, कुठे जातो, कुठे जातात धान्य आणण्यासाठी, ग्रेन मार्केट म्हणतात त्याला, की नाही, ग्रेन मार्केट, मोंडा म्हणतात. कोणी मोठ्या किराणा दुकानातून आणत असेल, आहे ना, पण बी किराणा दुकानात मिळते का, नाही. तर व्हॉट इज डिफरन्शिएट बिटवीन सीड अँड ग्रेन. सीड, इट इज यूज्ड फॉर सोइंग पर्पज. द मटेरियल यूज्ड फॉर सोइंग नोन एज सीड म्हटलं होतं आपण. एनी मटेरियल यूज्ड फॉर सोइंग और प्लांटिंग नोन एज सीड. जे काही लागवडीसाठी किंवा पेरणीसाठी वापरत असाल त्याला आपण बियाणं म्हणणार. आता ग्रेन, इट इज यूज्ड फॉर कंजम्पशन पर्पज, इटिंग पर्पज, है ना, जे खाण्यासाठी वापरतो आपण. मग कच्चं धान्यसुद्धा असतं. वाटाण्याच्या शेंगा कसे असतात, ओले असतात, मॅच्युअर झाले असतात का, नाही, इमॅच्युअरी चालतं खाण्यासाठी. वाटाण्याच्या शेंगा, हरभरा आहे, तुरीच्या शेंगा आहेत, मुगाच्या शेंगा आहेत, है ना. आणि बी मॅच्युअर झाल्यानंतर त्याचं तेच काम, भाजून खाणे, दळून खाणे, पीठ करून खाणे, आहे की नाही, खाणेच आहे. इकडं पेरणीसाठी, हा फरक आहे ना. सीड, इट इज अ वेल मॅच्युअर, इट इज अ वेल मॅच्युअर, सीड इज अ वेल मॅच्युअर, फुल्ली मॅच्युअर. ग्रेन मॅच्युअर ॲज वेल ॲज इन मॅच्युअर. आता सीड म्हटल्यानंतर ते फुल्ली मॅच्युअरच होऊ द्यायला पाहिजे. वाटाण्याच्या शेंगाचं बी काढून ठेवून नंतर लागवड करतो म्हणून चालेल का, नाही, फुल्ली मॅच्युअर होऊ द्यायला पाहिजे त्या झाडालाच, तरच ते बी म्हणून आपल्याला वापरता येणार, लक्षात. आणि धान्य म्हणून कोणते वापरू शकतो आपण, इमॅच्युअर, मॅच्युअर. नेक्स्ट, सीड, इट रिक्वायर स्किल अँड नॉलेज फॉर प्रोडक्शन. सीड रिक्वायर स्किल अँड नॉलेज फॉर देअर प्रोडक्शन. बियाणं उत्पन्न करण्यासाठी काही स्किल अँड नॉलेज लागतं. सीड, हायब्रिड सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी, टेक्नॉलॉजी आलं की नाही, है ना. बियाणं जे तयार केलं जातं बाळांनो, त्याला टेक्निक लागतं, स्किल लागतं, त्याचे काही प्रिन्सिपल आहेत, ते प्रिन्सिपल फॉलो करून ते बियाणं तयार होतं. ग्रेन, इट डज नॉट रिक्वायर स्किल अँड नॉलेज फॉर देअर प्रोडक्शन. इथे स्किल अँड नॉलेजची काही गरज नाही, कसंही पेरलो, कशामध्ये पेरलो, काही फरक नाही. इथं बियाणं तयार करत असताना इथं चालेल का, नाही चालणार, है ना. ज्वारीमध्ये मका पेरलो आणि बी उत्पन्न करू लागलो, चालेल का, नाही, कारण याचं पोलन ग्रेन तिकडे जाणार की नाही, असं होणार. तसं नाही. तर धान्याला कोणतंही बी कुठेही चालतं, परंतु बियाणं तयार करत असताना त्याला काय लागतं, काय स्किल अँड नॉलेज असतं, त्याचे प्रिन्सिपल असतात. काय असतात, प्रिन्सिपल असतात. हसू नको बाळ, प्रिन्सिपल लागतं, आहे की नाही. द पेडिग्री ऑफ द सीड इज इन्शुअर्ड. आता बी तयार करत असताना त्याची पेडिग्री बघितली जाते, त्याचा अनुवंशिक, पंजोबा आजोबा काय काय त्याचं पेडिग्री, मागची हिस्ट्री माहीत असायला पाहिजे. देन ग्रेन, अननोन पेडिग्री, याचं काही घेणं नाही, कोण होतं की काय नाही, की खायचं मतलब, आहे ना. धान्य तयार करण्यासाठी त्याची पेडिग्रीची गरज आहे का, त्याचे पंजोबा आजोबा कोण होते, काय घेणं देणं याला नाही, आहे की नाही.
सीड इट इज अ सायंटिफिकली प्रोसेस्ड अँड पॅक्ड अँड लेबल्ड. बी तयार झालं त्याला सायंटिफिकली प्रोसेस केलं जातं, पूर्ण त्याला पॅकिंग केलं जातं त्या वजनाने, है ना. 3 किलोची बॅग, किलोची बॅग, कापूस असेल 450 ग्रॅम, मिरची टमाटे असेल तर 10 ग्रॅम, असं पॅक केलं जातं, लेबलिंग केलं जातं आणि नंतर मार्केटमध्ये येतं. धान्याचं तसं आहे का हो? इट इज नॉट प्रोसेस्ड अँड लेबल. धान्यासाठी असं काही आहे का? काहीच नाही. हे ढिगारं असतं आहे की नाही, मोंड्यामध्ये लावलेलं. हे सोयाबीनचे गंजी, हे ज्वारीची गंजी, हे याचं ढीग असते की नाही. तिथं काही लेबल आहे का? नाही. परंतु बियाणाला काय असतं? पॅकिंग व्यवस्थित असतं, लेबलिंग असतं, पूर्ण डिटेल त्याचं असतं, माहिती आहे की नाही. देन सीड इट इज टेस्टेड बिफोर यूज. बियाणं वापरण्या अगोदर, बी विकण्या अगोदर बियाची टेस्टिंग केली जाते बाळांनो. टेस्टिंग 12वीमध्ये चॅप्टरच आहे, सीड प्रोसेसिंग अँड टेस्टिंग म्हणून, है ना. 10वा चॅप्टर सीड प्रोसेसिंग अँड टेस्टिंग म्हणून चॅप्टरच आहे. सॉरी 8वा आहे वाटते. हां, तर बियाणं विकण्या अगोदर, लागवड करण्या अगोदर त्याची टेस्ट घेतलं जातं. त्याचं जर्मिनेशन पर्सेंटेज, त्याची प्युरिटी, हे सगळं बघितलं असतं. तसं धान्यामध्ये बघितलं जातं इट डज नॉट टेस्टेड. तुम्ही धान्य आणायला गेलो, त्याची टेस्ट घेतलो का हो? लागवड करून बघितलं का? नाही. बघितलो का टेस्ट करू? नाही. आणलो आपलं, आहे ना. आणलो क्विंटल 2 क्विंटल, काय गहू पाहिजे, आहे ना. तांदळाचं तेवढं बघितलं जातं. कसं बघितलं जातं? टेस्ट म्हणजे त्याची काय, जास्त आणायचं असेल तर 2-3 किलो लग्न कार्यासाठी, आहे ना, काही प्रोग्राम असेल तर आपली इज्जत जाऊ नये, तांदूळ चांगले मिळावं म्हणून काय करतो आपण, अगोदर सॅम्पल घेऊन येतो त्याच्याकडे 2-3 किलो आणि ते शिजून बघतो आणि नंतर मग चांगले असेल तर लार्ज क्वांटिटी आणतो. ते एक टेस्ट वेगळं झालं आहे की नाही. तर बियाणाचं विकण्या अगोदर, मार्केटमध्ये येण्या अगोदर, ते साईन होत असतं, सर्टिफाईड होण्या अगोदर, सिग्नेचर होण्या अगोदर त्याचं सगळं टेस्ट रिझल्ट बघितलं जातं. नंतर सँक्शन होत असेल आणि नंतर पॅकिंग होणं, लेबलिंग होणं, मार्केटमध्ये येतं बियाणं. तसं धान्याचं असते का? नसते. नेक्स्ट, सीड क्वालिटी जज बाय सीड सर्टिफिकेशन एजन्सी. बियाची क्वालिटी जज केली जाते सर्टिफिकेशन एजन्सीद्वारे. त्याशिवाय बियाणं मार्केटमध्ये येत नाही, है ना. त्याचा टेस्ट घेतल्याशिवाय, त्याची साईन झाल्याशिवाय. देर इज नो क्वालिटी कंट्रोल. धान्यामध्ये आहे का क्वालिटी कंट्रोल? नाही. कोणी कसंही आणा, तसं असेल तसं भाव मिळणार, तसं त्याचा वापर होईल, आहे ना. पाण्यामध्ये भिजलेलं सोयाबीन असेल, काळं असेल, कमी दर, चांगलं असेल जास्त दर घेणार ना. देन सीड जेनेटिकली प्युरिटी इज इम्पॉर्टंट. सीडमध्ये जेनेटिकली प्युरिटी इम्पॉर्टंट आहे. अनुवंशिक गुणधर्म हे महत्त्वाचा भाग आहे सीडमध्ये. देन ग्रेन जेनेटिकली प्युरिटी इज नॉट इम्पॉर्टंट. इथं तर धान्यामध्ये जेनेटिकली इम्प्युरिटी काय घेणं देणं आहे? लार्जर साईजचं आहे, पीठ आहे ना, झालं काम, आहे ना. ज्वारी टपोरी आहे ना, पांढरी आहे ना, एवढंच बघितलं जातं. तर जेनेटिकल प्युरिटीचं काय घेणं देणं आहे? जेनेटिकली म्हणजे अनुवंशिक गुणधर्म, हे बियाणामध्ये बघितलं जातं. धान्यामध्ये बघितलं जातं का? नाही. सीड एम्ब्रियो इज इम्पॉर्टंट. विदाउट एम्ब्रियो डू नॉट सीड, है ना. एम्ब्रियो असेल तर सीड आहे. एम्ब्रियोचं जर्मिनेशन होतं ना, बाकी फूड मटेरियल आहे. फूड मटेरियल एम्ब्रियोला रॅडिकल प्ल्युमल तयार होण्यासाठी फूड मटेरियल सप्लाय होत असतं. महत्त्वाचा भाग काय? सांग रे बाळ, काय भाग? एम्ब्रियो भाग आहे महत्त्वाचा, है ना. देन ग्रेन एंडोस्पर्म और कॉटेलिडॉन इज इम्पॉर्टंट, है ना. फूड मटेरियल इम्पॉर्टंट आहे. एम्ब्रियोचं काय घेणं देणं आहे का? नसेल. एम्ब्रियोचं काय रोल आहे का धान्यामध्ये? नाही. धान्यामध्ये आहे एंडोस्पर्म, फूड मटेरियल. फूड मटेरियल आहे का? लार्जर साईजचं आहे का? बस. सीड आयसोलेशन डिस्टन्स इज मेंटेन ड्युरिंग प्रोडक्शन. बियाणं उत्पादन करत असताना आयसोलेशन डिस्टन्स मेंटेन केलं जातं, भेसळ होऊ नये म्हणून. जेनेटिकली भेसळ, है ना. जिथं बियाणं उत्पन्न होत आहे, ज्याच्या शेतामध्ये
त्याच्या आजूबाजूला तेवढ्या एरियामध्ये तेच पिकाची जात नसायला पाहिजे जवळ त्याच्या, कारण ते भेसळ होणार नाही. तर त्याला म्हणतात आयसोलेशन डिस्टन्स. देन ग्रेन आयसोलेशन डिस्टन्स नॉट रिक्वायर फॉर ग्रेन प्रोडक्शन, डू नॉट मेंटेन आयसोलेशन डिस्टन्स. धान्य उत्पन्न करण्यासाठी कोण आयसोलेशन डिस्टन्स ठेवायची गरज आहे का नाही. इतर ज्वारीचं तिथं दुसरी ज्वारी, काय घेणं देणं काय नाही, धान्य आहे ते, बी आहे का नाही, कोणतंही कुठेही असू शकतं. आयसोलेशन डिस्टन्स नॉट मेंटेन. सीड ट्रीटमेंट इज रिक्वायर. बियाण्यासाठी बीज प्रक्रिया आवश्यक आहे. ग्रेन्स डू नॉट सीड ट्रीटमेंट इज रिक्वायर. धान्यासाठी सीड ट्रीटमेंट काय गरज आहे नाही, खाण्यासाठी आहे धान्य. लक्षात. तर these are the differentiate between seed and grain. व्यवस्थित कळालं का बाळांनो? मजा येऊ लागले ना रे, व्यवस्थित है ना. सीड ग्रेन काय किती बेस्ट है ना. तर या पद्धतीने व्यवस्थित नोट करून घ्या. आणि विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक चॅप्टर संपल्यानंतर आपली ऑनलाईन टेस्ट चालू आहे आणि ती ऑनलाईन टेस्टची लिंक आपण टेलिग्राम चॅनलवर पाठवित आहोत. ते लिंकवर क्लिक करून आपण ती टेस्ट द्यायला पाहिजे. सबमिट केल्याबरोबर तुमचा स्कोर तुम्हाला तेव्हाच बघता येणार. तर प्रत्येक चॅप्टर संपल्यानंतर आपण टेस्ट घेत आहोत. आणि खान्स क्रॉप अकॅडमी टेलिग्राम चॅनलवर आपण जेवढे काही PPT आहेत ते आपण पाठवित आहोत. जे काही लिंक आहेत एक्झामचे ऑनलाईन ते पाठवित आहोत. तर ते जॉईंट व्हा त्यामध्ये टेलिग्राम चॅनलमध्ये. 12वीचे आपण पाठवित आहोत, तुमचे 11वीचं पाठवित आहोत. तर ते बघून आपण नोट चला. तर बरेच कमेंट्स येतात की नोट्स कुठं मिळेल. काही नोटची गरज नाही, आपण जे शिकवित आहोत व्यवस्थित तेच लिहून घ्यायचं असतं है ना. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इथं थांबूया. थँक्स. जय जवान जय किसान.